अमावस्या किंवा अमावस्या हा दिवस आपल्या हिंदू धर्मामध्ये महत्त्वाचा दिवस मानला जातो। तर हा दिवस पूर्णपणे पूर्वजांची पूजा करण्यासाठी समर्पित आहे। अमावस्या दर महिन्यात येते आणि ती तिथीनुसार आणि हिंदू पंचांगानुसार मोजता येते। अमावस्येचा दिवस अशुभ मानला जातो, परंतु अमावस्या दिवस पवित्र गंगा नदीत पवित्र स्नान, पितृतर्पण, पितृपूजा, पिंडदान, दान आणि हवन करणे, त्याचबरोबर ब्राह्मणांना भोजन करणे यासारखे धार्मिक कार्य करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो। मौनी अमावस्या, सोमवती अमावस्या, शनिश्चरी अमावस्या, कार्तिक अमावस्या, महालया अमावस्या किंवा सर्वपित्री अमावस्या, हरियाली अमावस्या आणि वट अमावस्या या हिंदू धर्मातील काही प्रमुख अमावस्या आहेत। पौष महिन्यातील अमावस्या खूप खास आहे, कारण वर्षातील सर्व 12 अमावस्यांपैकी हे एकमेव मौनी अमावस्या म्हणजे पौष अमावस्या आहे, ज्यामध्ये स्नान, दान याशिवाय मौन व्रत पाळण्याचे विशेष महत्त्व आहे। अमावस्या आली की बरेच जण घाबरतात। अमावस्या म्हणजे अशुभ दिवस असे मानले जाते, पण अमावस्येच्या दिवशी आपण असे काही उपाय करू शकतो की त्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नक्कीच बाहेर जाईल आणि बाहेरील नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येणार नाही। याविषयीचीच माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। नमस्कार, मी पूजा, तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाज कॉर्नरमध्ये। तर मौनी अमावस्या किंवा पौष अमावस्या येत्या शुक्रवारी म्हणजे 9 फेब्रुवारीला आहे। अमावस्या सकाळी 8:02 सुरू होईल आणि 10 तारखेला पहाटे 4:28 समाप्त होणार आहे। तर अनेक वेळा तुम्हाला असे वाटत असेल की घरात काही ना काही समस्या राहत आहे, काही वेळा वास्तुदोषही यासाठी कारणीभूत ठरू शकतो। अशा परिस्थितीत आपल्याला हवे असल्यास मिठाचा वापर करू आपण शकतो। वास्तुशास्त्रात मिठाचे महत्त्व सांगितलेले आहे। घरच्या घरी मिठाच्या पाण्याचा पोछा आपल्याला लावून वास्तुदोष किंवा नकारात्मकता दूर करू शकतो। मिठाने घराची आपली जमीन पुसणे हे वास्तूच्या दृष्टीने विशेष मानले जाते, परंतु मिठाचा पोछा लावताना वेळेकडे लक्ष देणे गरजेचं असतं। तर वास्तू सल्लागारानुसार सकाळी मिठाच्या पाण्याने पुसणे चांगले मानले जाते। मिठाच्या पाण्याने फरशी पुसल्याने किंवा त्याचा वापर करून फरशी पुसल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा घराबाहेर जाते। यासोबतच घरातील सदस्यांना मनशांती मिळते आणि संकटांपासून मुक्ती मिळते। मीठ लक्ष्मीला आकर्षित करते असं मानलं जातं, म्हणूनच घरात मिठाच्या पाण्याचा पोछा तुम्ही लावू शकता। मीठ हे अँटीबॅक्टेरियल तत्वांनी समृद्ध असते, त्यामुळे सॉल्ट वापरून आपण जर पोछा लावला, घराची साफसफाई केली तर त्यामुळे माशा, डास, कीटक घरातून पळून जातात। यासोबतच घराची स्वच्छताही राखली जाते। मिठाच्या पाण्याचा पोछा लावल्यानंतर हे पाणी आपल्याला नाल्यामध्ये किंवा बाथरूममध्ये फेकून द्यायचं आहे आणि ते केल्यानंतर स्वच्छ पाणी बाथरूममध्ये आपल्याला परत एकदा आपण टाकणार आहोत, जेणेकरून ते मिठाचं पाणी आपल्या बाथरूममधून बाहेर पडलं जाईल। आपल्या सर्व गृहिणींचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे घरातील स्वयंपाकघर। तर ज्यांना आपण किचन म्हणतो, या किचनमध्ये शाकाहारी किंवा मांसाहारी असे कोणतेही प्रकारचे पदार्थ आपण बनवत असतो। तर जेव्हा अमावस्या असते या दिवशी आपल्याला गॅसचा कट्टा, आपला गॅस हा सर्व स्वच्छ करून घासून कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचा आहे। स्वच्छता झाल्यानंतर आपल्या किचन पुढील जी भिंत आहे तीही आपल्याला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला या भिंतीवरती हळदीच्या साह्याने स्वस्तिक बनवायचं आहे। तर हळदीमध्ये थोडंसं तूप टाकायचं आहे, गाईचं शुद्ध तूप टाकून आपण त्या हळदीच्या साह्याने त्या भिंतीवरती आपल्याला छान असं स्वस्तिक बनवून घ्यायचं आहे। स्वस्तिक हे आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत शुभचिन्ह मानलं जातं। माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला मिळावा यासाठी आपण नेहमीच पूजा, व्रत, उपवास, उपासना करत असतो। त्यासाठी घरातील मातेची प्रतिमा नेहमी स्वच्छ असावी, शुक्रवारी विधिवत पूजा करावी, तसेच घरातील धूळ, कोळ्यांची जाळी काढून टाकायची आहे। घर नेहमी माता लक्ष्मीचा वास राहावा यासाठी आपण मातेचा जप करायचा आहे। महालक्ष्मी मातेला उजेड म्हणजे प्रकाश अत्यंत प्रिय आहे, ज्यामुळे घरात प्रकाश येईल अशी व्यवस्था आपण करायची आहे। घर असं हवे जिथे सूर्यप्रकाश येऊ शकेल। जर तुमचं देवघर हे आतल्या खोलीत असेल तर तिथे लाईटची व्यवस्था करायची आहे। जर तुम्ही अंधार ठेवाल तर महालक्ष्मी ठिकाणी वास करणार नाही। तर किचन स्वच्छ केल्यानंतर आणि किचनच्या भिंतीवरती आपण स्वस्तिक काढल्यानंतर आपल्याला गॅसची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे। गॅसवरती सुद्धा आपण हळदीच्या साह्याने स्वस्तिक बनवून घेणार आहोत। त्यानंतर आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे। तुपाचा दिवा असेल तर छानच, तर तुपाचा दिवा घेऊन आपण तो प्रज्वलित करणार आहोत।
इथे आपण गॅसची पूजा करायची आहे। भिंतीवरती जो स्वस्तिक काढलेला आहे त्याच्यासाठीही आपल्याला दिवा ओवाळून घ्यायचा आहे। अमावस्येला लावण्यात येणारा दिवा हा बहुतेक वेळा तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाचा असावा। त्यानंतर हा दिवा गॅसच्या शेजारी न ठेवता आपण बाहेर म्हणजे आपल्या हॉलमध्ये किंवा देवघराच्या तिथे ठेवून द्यायचा आहे। गॅसची पूजा करताना बहुतेक वेळा तुम्ही मातीच्या पंतीचा वापर केला तरीही चालू शकतो। तर ही पूजा तुम्हाला सकाळी संध्याकाळी तुम्ही इथे पूजा करू शकता। पूजा करताना अन्नपूर्णा देवीचं स्मरण आपल्याला नक्कीच करायचं आहे। अमावस्येचा दिवस हा घरातील जाळ्या साफसफाई करण्यासाठी चांगला दिवस मानला जातो। साफसफाई बरोबरच तुम्ही घरातील बंद पडलेली उपकरणे म्हणजे घड्याळ किंवा एखाद्या इलेक्ट्रॉनिक ज्या गोष्टी असतात त्या बंद पडल्या असतील तर त्या बाहेर टाकून द्यायच्या आहेत किंवा दुरुस्त करून तुम्ही आणू शकता। तसेच अडगळीतील निरुपयोगी सामान सुद्धा बाहेर काढायचं आहे। तुमची अडकलेली कामे यामुळे पूर्ण होतील। त्यानंतर आपल्याला देवपूजा करायची आहे। देवघर स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे। सर्व देवांना आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। त्यानंतर देवांवरती अभिषेक करून घ्यायचा आहे। तर तुम्ही अमावस्येच्या दिवशी पंचामृताने आपल्या देवांच्या सर्व मूर्तींना घासून पुसून घ्यायचं आहे। तर इथे पहा दही आहे। जर हे दही आंबट नसेल तर आपल्याला या दह्यामध्ये लिंबू पिळून घ्यायचा आहे। त्याचबरोबर मी साखरेचा सुद्धा उपयोग करणार आहे, जेणेकरून ज्या मूर्ती आहेत त्याच्या डिझाईनमध्ये जी खराबी किंवा घाण अडकलेली असते तर ती साखरेच्या मदतीने तुम्हाला ती घाण काढता येऊ शकते। तर इथे पहा मी 2 चमचे साखर घेतलेली आहे। तर त्याच लिंबाच्या साहाय्याने आपण साखर लावून ती मूर्तीवरती आपण अशा पद्धतीने मूर्ती साफ करून घेणार आहे। अशा पद्धतीने जर मूर्ती साफ केल्या तर त्या बऱ्याच काळ चकचकीत राहतात। अमावस्येला पौर्णिमेला अशा पद्धतीने तुम्ही देवांच्या मूर्ती नक्कीच पंचामृताने किंवा दह्याच्या साहाय्याने घासून पुसून घेऊ शकता। इथे पहा सर्व मूर्ती स्वच्छ करून झालेल्या आहेत। स्वच्छ पाण्याने मी त्यांना अभिषेक करून घेतलेला आहे आणि कोरड्या कपड्याने या मूर्ती मी पुसून घेतलेल्या आहेत। घरामध्ये देवांची स्थापना मी केलेली आहे। तर इथे पहा आपल्याला मंगल कलशातील पाणी या दिवशी नक्कीच बदलायचं आहे। तांब्याचा किंवा स्टीलचा असेल, पितळेचा असेल, एक तांब्या घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये असं स्वच्छ पाणी भरायचं आहे। हळदी कुंकू, एक फूल, थोड्याशा अक्षदा, एक सुपारी, 1 रुपयाचं नाणं या कलशामध्ये टाकायचं आहे। आंब्याची किंवा विड्याची पानं आपल्याला 5 याच्यावरती ठेवायची आहेत आणि एक नारळ शेंडी वरती असेल अशा पद्धतीने आपल्याला हा नारळ म्हणजे श्रीफळ आपल्याला कलशावरती ठेवायचं आहे। तुमच्याकडे जर कलश स्थापना केलेली असेल तर याच्यातील पाणी तुम्ही नक्कीच बदलू शकता। आणि या मंगल कलशाची स्थापना आपल्याला देवघरामध्ये करायची आहे। तर मंगल कलश हा नेहमी देवांच्या उजव्या हाताला आणि आपल्या डाव्या हाताला असावा। देवघरामध्ये जर पुरेशी जागा नसेल तर थोड्याशा बाजूला जसा मी इथे मंगल कलश ठेवला आहे अशा पद्धतीने तुम्ही देवघरामध्ये मंगल कलश नक्कीच ठेवायचा आहे। घराच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा आपल्याला हळदीच्या साहाय्याने असे स्वस्तिक बनवून घ्यायचं आहे। जुनं स्वस्तिक असेल तर ते आपल्याला स्वच्छ कपड्याने सर्वप्रथम पुसून घ्यायचं आहे। संपूर्ण दरवाजा स्वच्छ मिठाच्या पाण्याने आपल्याला पुसून घ्यायचा आहे। त्यानंतर हळदीच्या साहाय्याने आपण मुख्य दरवाजावरती असं स्वस्तिक बनवणार आहोत। स्वस्तिक हे शुभचिन्ह मानलं जातं। घराबाहेर जी नकारात्मक ऊर्जा आहे किंवा लोकांचे नकारात्मक विचार आहेत हे या स्वस्तिकमुळे थांबू शकतात। त्याचबरोबर आपल्याला या दिवशी न विसरता आपल्या उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे। 2 चमचे हळद घ्यायची आहे। त्याच्यामध्ये गोमूत्र किंवा गोमूत्र नसेल तर तुम्ही याच्यामध्ये गुलाब पाणी किंवा गंगाजल याच्यामध्ये टाकून अशी एक पेस्ट बनवून घ्यायची आहे। गोमूत्र नसेल किंवा गुलाब पाणी जर तुमच्याकडे नसेल तर साधं पाणीही तुम्ही या हळदीमध्ये टाकून अशी पेस्ट बनवून आपल्याला हळदीचं लेपन उंबरठ्यावरती करायचं आहे। त्यानंतर इथे पहा आपल्याला अशी सुंदर अशी रांगोळी काढायची आहे। रांगोळीमध्ये तुम्ही स्वस्तिक, लक्ष्मीची पावलं उंबरठ्याभोवती आपण काढू शकतो। त्यानंतर त्याच्यावरती हळदी कुंकू, फुले, अक्षदा वाहून धूप दीप आपल्याला उंबरठ्याला दाखवायचं आहे। उंबरठ्यावरती उजव्या हाताला आपल्याला एक दिवा लावून ठेवायचा आहे। उंबरठ्यावरती दोन्ही हात लावून आपल्याला घरातील सगळी नकारात्मकता जाऊ दे, आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी राहू दे अशी प्रार्थना करायची आहे। तर यानंतर आपण दही भाताचा सुद्धा अमावस्येच्या दिवशी उपाय करू शकतो। दही भाताचा हा उपाय करायला आपल्याला
भात आणि त्यावरती थोडंसं दही घालायचं आहे। पण भात शिजवताना याच्यामध्ये थोडंही मीठ टाकायचं नाही। मीठ न टाकता आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे। भात शिजल्यानंतर एका प्लेटमध्ये आपल्याला हा भात काढून घ्यायचा आहे। त्याच्यावरती थोडं दही घालायचं आहे आणि त्यावरती एक लिंबाची फोड ठेवली तरीही चालू शकतं किंवा थोडीशी मोहरी जरी टाकली तरीही चालू शकतं। हा दही भात तुम्ही घेऊन तुमच्या घराला प्रदक्षिणा घालत 4 बाजूला थोडा थोडा भात आपल्याला टाकायचा आहे। जर तुमच्या घरात प्रदक्षिणा घालता येत नसेल तर तुम्ही तो दही भात तुमच्या घराला ओवाळून पक्ष्यांना टाकायचा आहे आणि तो दही भात घरी घेऊन जायचा नाही आणि हातपाय धुवूनच आपल्याला घरी परत यायचं आहे। पूर्वी शस्त्र जपण्याची साधने म्हणून त्यांची पूजा केली जायची। आपली रोजची साधन जर असेल तर त्या गाडीची पूजा लक्ष्मीचे स्वरूप मानून केली जाते। तर अमावास्याला स्वच्छ पुसून गाडीच्या आपल्याला या दिवशी नक्कीच पूजा करायची आहे। तुमच्या घरामध्ये जी वाहनं असतील त्यांची पूजा आपल्याला ही अमावास्याच्या दिवशी नक्कीच करायची असते। जर तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाला कोहळा अजून बांधला नसेल तर या अमावास्येच्या दिवशी हा कोहळा तुम्ही नक्कीच तुमच्या मुख्य दरवाजेवरती बांधू शकता। तर याचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर आधीच शेअर केलेला आहे। पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक देते। अशी मान्यता आहे की कोहळा सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये शोषून घेतो। आपल्या घराला, घरातील लोकांना कोणाची दृष्ट लागत असेल, नजर लागली असेल किंवा एखादी बाधा उत्पन्न झाली असेल तर या सर्व प्रकारच्या नकारात्मक गोष्टींना स्वतःमध्ये शोषून घेण्याची क्षमता कोहळ्यामध्ये असते। तर हा कोहळा घरापुढे, दुकानापुढे किंवा ऑफिस पुढे देखील बांधला जातो। मात्र हा कोहळा बांधण्याची एक विशिष्ट रीत आहे जी मी या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे। तो तुम्ही व्हिडिओ पाहू शकता। कोहळा बांधल्यानंतर काही दिवसात जर सडून गेला, त्यातून पाणी पडू लागले तर हा अपशकुन नाही। तर हा कोहळा तुम्हाला लगेच फेकून द्यायचा आहे। कोहळा लगेच खराब झाला तर तुम्ही हा कोहळा बदलायचा आहे आणि दुसरा कोहळा तुम्ही असाच पूजा करून आपण शनिवारी किंवा शनिवारी अमावास्या आली, दिवाळी अमावास्या, सोमवती अमावास्या अशा दिवशी हा कोहळा तुम्ही बदलू शकता आणि नवीन कोहळा आणून बांधू शकता। आपल्याला हा कोहळा घराच्या अशा ठिकाणी म्हणजे घराच्या बाहेरच बांधायचा आहे जेणेकरून बाहेरून येणारी व्यक्ती जर आपल्याला काही बाधा करणार असेल, तिची नजर जर आपल्याला लागणार असेल तर सर्वांना घरामध्ये येण्याच्या आधी शोषून घेण्याचे काम हा कोहळा करत असतो। आता संध्याकाळची वेळ, तर संध्याकाळी सूर्यास्तानंतर कधीही घरामध्ये झाडू करायचा नाही, कारण संध्याकाळची वेळ ही देवी लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते। म्हणून संध्याकाळी घराचा मुख्य दरवाजा उघडा ठेवायचा आहे। तसेच शुक्रवार लक्ष्मीचा दिवस आहे म्हणून जर शुक्रवारी एखादी सवाष्ण स्त्री आपल्या घरी आली तर लक्ष्मी स्वरूप समजून तिला काहीतरी खायला द्यायचं आहे किंवा जेवण करायचं आहे। परत कुंकू लावून तिला नमस्कार करायचा आहे। संध्याकाळच्या पूजेचा मुख्य उद्देश म्हणजे दिवसभराच्या कामात यश मिळाल्यावरती देवाचे आभार मानणे। तसेच या पूजेमध्ये तुम्ही आत्मविश्लेषण करू शकता, देवाचे आभार मानू शकता। तुम्ही देवाला प्रार्थना करा की जर तुम्ही दिवसभरात काही चुकीचे काम केले असेल तर देवाने तुम्हाला इतके सामर्थ्य द्यावे की तुम्ही पश्चाताप करू शकाल आणि तुमच्या चुका पुन्हा न करण्याची प्रार्थना करायची आहे। संध्याकाळची पूजा ही नेहमी योग्य वेळी करायची आहे। ही पूजा नेहमी सूर्यास्ताच्या 1 तास आधी आणि सूर्यास्ताच्या 1 तासानंतर केली जाते। संध्याकाळची पूजा रात्री कधीही करू नये। संध्याकाळची योग्य वेळ संध्याकाळचीच मानली जाते। याशिवाय दररोज ठराविक वेळी संध्यापूजा करावी। सकाळच्या वेळी सर्वांना वेळ नसतो, तर असे मानले जाते की घरातील सर्व सदस्यांनी मिळून संध्याकाळची पूजा केल्यास घरातील लोकांमध्ये एकमेकांबद्दल प्रेम निर्माण होण्यास मदत होते। संध्याकाळची पूजा एकत्र केल्याने परस्पर प्रेम वाढते। तुम्ही संध्याकाळी एकत्र आरती देखील करू शकता, त्यामुळे तुम्हालाच फायदा होईल। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान व्हिडिओजसाठी आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी पूजाच कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर बेल आयकॉनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील। चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर। तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।